इथं शॉपिंग मार्केट सुरू होतं। इथे आपल्याला महाकालच्या प्रिंट्सच्या शर्ट्स मिळतील। खूप व्हरायटी आहेत, लॉंग, हाफ, सगळ्या साइजेसमध्ये आहेत। लहान मुलांचे शर्ट्स आहेत, मोठ्यांचे आहेत, पाहू शकता। खूप सुंदर सुंदर वेगवेगळे कलर आहेत यामध्ये, व्हाईट कलर आहे। दादा याचे प्राइस काय आहेत? 80 रुपयापासून सुरू आहे मॅडम, 150 पर्यंत। लहान मुलांचे 100, 120। एक मला दाखवा प्लीज। हे पहा, ही लहान मुलांची सुद्धा आहेत। याच्यावरती महाकालचे प्रिंट आहे। किती सुंदर आहे ते शर्ट। आणि हे किती 80 पासून ना? 80 पासून, म्हणजे काहीच रेंज जास्त नाहीये, खूप कमी आहे। 80 रुपये म्हणजे काहीच नाही, आपण सहज घेऊ शकतो। आणि हे वेअर करून आपण दर्शनाला जाऊ शकतो। आणि लॉंग मध्ये पण आहेत, मुलींसाठी पाहायचं असेल तर हे स्पेशल लेडीजसाठी लॉंग मध्ये पण आहेत। हे पहा, आपण लेगिन्स वरती किंवा जीन्स वरती घालू शकतो आरामात। आणि किती सारे कलर पण आहेत, आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत। याची प्राइस काय बघा? 200 मध्ये आपल्याला कॉटनचं मिळते। आणि हे एवढं सुंदर, खरंच खूप स्वस्त आहेत, आपण घेऊ शकतो। आपल्याला जर हे वेअर करायचं असेल, असं काही लुक करायचं असेल तर आपण हे घालून जाऊ शकतो दर्शनासाठी। मी तुम्हाला उखळ दाखवेन, हे पहा। हा एक नंबर दर्शन झालं। मी ज्या वेळेस गेलो दगडी उखळ आहे, खलबत्ता। आम्ही मराठीमध्ये त्याला खलबत्ता म्हणतात, आमच्या गावाकडे तर आम्ही खलबत्ता म्हणतो। किती सुंदर बनवलंय हे, बघू शकता। याची प्राइस काय आहे? 150 रुपयामध्ये आहे आपल्याला हे दोन्ही पण। किती छान बनवलंय हे। याची किंमत काय? याची पण 150 रुपये, काहीच किंमत नाही। याच्यावर जे काम केलंय आणि हे हाताने बनवले, त्याच्या तुलनेमध्ये किंमत काही जास्त नाही आहे। काही छोटीशी बाज बनवलेली, मी तर पहिल्यांदाच बघतेय ही व्हरायटी। खूप काही नवीन गोष्टी मला इथे पाहायला मिळतात। खूप काही सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्यांच्याकडे। हा मोठा उखळ, याची डिझाईन पाहू शकता, किती कोरलेली आहे, सुंदर। खूप काही गोष्टी, लहान मुलांचे खेळण्याच्या गोष्टी सुद्धा इथे लाकडापासून बनवलेल्या आहेत। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत। तुम्हाला मी पर्सेसच्या व्हरायटीज दाखवेन, मी पहिल्यांदा एवढ्या व्हरायटी पाहते। सगळ्या प्रकारच्या उलनच्या असतील, परत कापडी असतील, भरपूर व्हरायटीच्या इथे पर्सेस आहेत। लेदर असतील, भरपूर पर्सेस तुम्हाला मी दाखवेन। हे पहा, छोटे छोटे पर्स, ह्या लेदरच्या पर्सेस। मोठ्या बॅग माझ्या पुढच्या साईडला, पुढच्या दिशेने आहेत, मी दाखवेन ती पण। सुंदर आहे। कशाला काढलं त्याने? पुढे जायचं ना आपल्याला, असं खेळत बसायचं। हे बँगलचं शॉप आहे, व्हरायटीचे इथे बँगल्स तुम्हाला बघायला मिळते। ब्रेसलेट, बँगल्स मी तुम्हाला पाहू शकता, किती सुंदर बँगल आहे। काढू का मी? मी काढून दिले तर चांगलं आहे। किती सुंदर बँगल्स आहेत। याची प्राइस काय दादा? 160 रुपये। 160 मध्ये आपल्याला हे 4चा सेट मिळेल। यामध्ये भरपूर कलर पण आहेत, आपल्याला ऑप्शन खूप आहेत। हे पहा, स्टोन्स मध्ये हार आहे, डायमंड्स वाले, एकदम बढिया ज्वेलरी आहे इथे। लाखेमध्ये पण बांगड्या आहेत का तुमच्याकडे? ओके ओके, हे लाखेमधल्या बांगड्या। आणि काचेमधल्या कुठल्या आहेत? ह्या बांगड्या सगळ्या काचेमधल्या आहेत, किती सुंदर बांगड्या आहेत ह्या। हे सगळं काचेमध्ये आहेत। आपल्याला जर काचेमध्ये बांगड्या, ह्या लाखेत आहेत का? ह्या लाखेतल्या बांगड्या, लाखेपासून बनवलेल्या इतक्या सुंदर डिझाईनच्या बांगड्या मी पहिल्यांदा बघते। खूप छान। ह्या सुद्धा लाखेच्या बांगड्या आहेत आणि त्याही इतक्या सुंदर डिझाईन मध्ये। बापरे, खूप सुंदर आहेत इथे सगळ्या गोष्टी। हे पण लाख ना? हे मेटल आहे, हे मेटल, प्लास्टिक, हे सगळे प्लास्टिक मध्ये का? हे सगळे सेट आपण गळ्यामध्ये घालण्यासाठी घेऊ शकतो। ह्या सगळ्या वेगवेगळ्या चेन्स आपण घेऊ शकतो।
ऑक्साईडचे दागिने, ती सुंदर डिझाईन आहेत बघा. म्हणजे आपलं बोलणं बापरे, मी एवढ्या ज्वेलरी आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ऑक्साईडच्या ज्वेलरी मी कधी पाहिली नव्हती. आज मी इथे पाहतीये. पहा किती सुंदर. याच्या प्राइस 240 असं 260 असे रेंज आहेत. सगळ्या पितळेच्या तांब्याच्या वस्तू अतिशय सुंदर आहेत. सगळ्या प्रकारचे आपल्याला वस्तू मिळू शकतात. मूर्ती असतील, दिवे असतील, पंत्या असतील, सगळं काही आपल्याला देवपूजेचं जे साहित्य आहे ते आपल्याला ह्या शॉपमध्ये मिळेल आणि तेही अगदी खात्रीशीर आणि व्यवस्थित मिळेल. ही बॉटल आहे ना दादा? ही बॉटल आहे ना? हो, तांब्याची बॉटल खूप सुंदर. याची किंमत काय आहे? 750. तांब्याची छोटीशी बॉटल आहे. खूप छान छान गोष्टी आहेत या शॉपमध्ये. हे पहा, बघू शकता तांब्याच्या वस्तू. लहान मुलांची खेळणी सुद्धा आहेत तांब्यापासून बनवलेली. पितळेचे हे खेळणे आहेत. खेळणीतले प्लेट्स छोटे छोट्या मुलांचे. पूजेच्या सर्व वस्तू आपल्याला इथे आरामात मिळू शकतात. असे खूप सारे इथे शॉप आहेत. आपल्याला जे हवं ते आपण इथे घेऊ शकतो आणि व्यवस्थित किमती आहेत. फार जास्त किमती पण नाही आहेत. घंटी बसणं एवढं सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, इथे ब्रासच्या आणि कॉपरच्या सर्व वस्तू ज्या काही पूजेचं साहित्य आहे ते सगळ्या वस्तू मिळतात. असं काहीच नाही की ते मिळत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या पूजेचं साहित्य आहे, मूर्ती असतील, पलक्या असतील, आता सगळ्याच वस्तू ज्या आपण पूजेसाठी वापरतो ते सगळं साहित्य. आणि त्याचबरोबर आपण शोकेसमध्ये पण ठेवू शकतो त्या पण वस्तू इथे बऱ्याच आहेत. मला इथे एक मूर्ती आवडली आहे, ही वाली. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान. मला ही मूर्ती खूप आवडली आहे आणि ही मी घेते आहे. मस्त वाटतंय. त्याची प्राइस काय दादा? 750. आणि बाकीचे जसं जसं मोठे असतील आकाराने ते पण वाजतं. वाजून दाखवा बघू. बारीक आवाज येतो. अच्छा, 130. 130 म्हणजे प्राइस ओके. 1200-1500. सगळ्यात मोठा आवाज असलेला तरी बऱ्यापैकी आवाजाचा आवाज जो की आपण पूजेसाठी घरी वापरू शकतो. दाखवतात ना, तो शंकच आहे. तो एकदम हेड माल आहे, म्हणून ते तुम्हाला फोन दाखवतो.
बाकी शंख डुप्लिकेट तुम्हाला पैसे देऊन पण भेटत नाही. तर तुम्हाला सिमेंटचा बनता याचा बनता कसलाच बनत नाही. फक्त क्वालिटीमध्ये आवाजामध्ये फरक. जेवढा शंख हे खराब असतो ना तेवढं ते व्हॅल्युएशन कमी होतं आणि आवाज पण कमी होतो. मला ह्याचा आवाज सॉफ्ट आहे. पण just नाही मला तुम्ही सांगा मला. शंख दोन्ही सेम आहे. कुठलाही तुम्हाला वादनचा आवाज प्रॉपर क्रॅक होत नाही आवाज. आवाज कुठला क्रॅक होत नाही. हा होत नाही. येते ना तोंड थोडं मोठं आहे. ग्रीप बरोबर असतं बाजूला. हा गोल आहे. हा वाजवण्यासाठी ग्रीप कडक वाजतं. दाखवायला नाही शंकरने तुम्हाला बघा अशा त्याला नाही आहे तसं काय ओके. हा शंख आम्ही घेतलाय. त्याची किंमत आहे 2500. हा बाउन्सी वाला शंख आहे. तो शंखनाद खूप छान होतोय. मला काकांनी वाजून दाखवलं आणि शंखाबद्दलची मला थोडीशी माहिती यांच्याकडनंच आज मिळाली. खूप छान. आणि इथे ओरिजिनल शंख मिळतात. इथे आल्यानंतर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. शॉप शिवकृपा पूजा मेटल्स म्हणून हे शॉप आहे. आणि मला तर खूप आवडलं इथलं. म्हणजे सगळं ओरिजिनल आहे. सगळे धातू जे काय आहे पितळ असेल तांब असेल सगळे ते ओरिजिनल आहे. रेट पण एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही इथे आरामात विश्वासाने इथून एखादी कुठलीही वस्तू घेऊ शकता. इथनं कुरिअर पण होतं असं म्हणतात. होम डिलिव्हरी घेऊन कस्टमर पण घेऊन गेल्यानंतर कार घेऊन गेल्यानंतर वस्तू मित्रांनो या इथे महाद्वार आहे. तिथून आपल्याला प्रवेश मध्ये करायचा असतो मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता. आता रात्रीची वेळ आहे त्यामुळं संध्याकाळची वेळ आहे सॉरी त्यामुळं लाईटिंग वगैरे लावलेली आहे. दिवसा आपल्याला खूप उजेड दिसतो प्रकाश त्यामुळे लाईटिंग वगैरे नसते. लाईटिंगमुळे खूप छान दिसत आहे. तुम्ही पाहू शकता हे महाद्वार. लावून घ्या. दर्शन नो प्लास्टिक इन टेम्पल प्रिमायसेस. मंदिरात प्लास्टिक पिशवी नेण्यास सक्त मनाई आहे. हे अगदी योग्य आहे. मित्रांनो मला हे सगळं दुपारी शूट करायचं होतं पण दर्शनालाच खूप वेळ लागला. 5 ते 6 तास दर्शनालाच लागल्यासारखा लागला. तर आज सोमवार होता त्यामुळं खूप गर्दी होती आणि त्यामुळं वेळ खूप जास्त लागला. मग त्यामुळं मला दुपारी हे सगळं शूट करता आलं नाही म्हणून मग मी आता संध्याकाळी करते. दर्शन झालं की आम्ही नीट रूमकडे गेलो आणि थोडा आराम केला का तर खूप थांबून पाय दुखत होते. मग त्यासाठी दुपारी मला शूट करता आलं नाही. मग त्यासाठी आत्ता मी बाहेर आली आहे आणि आता तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते.